सावकाश बाबा. अरे एवढी काळजी करायला नकोय माझी, एवढा चालू शकतो मी आता. तरी चालू काय शकतो? एवढी गर्दी असते तिकडे, कोणाचा धक्का बिक्का लागला तर केवढ्याला पडेल ते. तरी बरं हा तुमच्या बरोबर होता ना, ते बरंच झालं. झालं दर्शन झालं तुमचं? हो म्हणजे काय, पिंट्याची मित्रमंडळी होती ना, छान बाप्पांच्या पायावर डोकं ठेवून दर्शन झालं अगदी. हो बरंच झालं. प्रसाद मिळाला ना? हो साखर दिली. साखर? अहो मी गेले त्यावेळेस पेढा होता. अगं हो आई, आता पेढे संपले. अरे संपले कसे एवढ्या लवकर? तुला सांगते, ती तिथे जी मुलं बसली होती ना, ती बसल्या बसल्या पेढेच खात असणार तिकडे. आई अगं ती मुलं कशाला खातील? अख्खीच दर्शनाला आली होती, संपणार नाहीत का? अरे हो, पण सगळ्यांकडनं वर्गणी घेतलीये ना, मग तेवढे जरा जास्तीचे पेढे नको का आणायला? अगं हो मागवले होते, पण कसं आहे, तुझ्यासारखे 2-2, 3-3 पेढे मागणारे लोक आहेत ना आपल्या चाळीत. एक काय 2-2 काय, एक तुझ्यासाठी घेतला आणि एक ह्यांचा म्हणून, आणि एवढी वर्गणी दिली तर काय 2 पेढे जड आहेत काय त्यांना? अगं पण पिंट्या जाऊ दे. अहो बाकी मूर्ती छान होती नी, अगदी नुसतं असं बघतच राहावं असं वाटत होतं. केवढ्याची असेल रे? ह्याला ना तर काहीच माहिती नसतं. अगं आता किंमत मी कशाला विचारायला जाऊ? अरे असं काय करतोस? वर्गणी दिली आहे ना आपण, मग किंमत नको का विचारायला? बाबा मी चहा टाकतोय, तुम्ही घेणार आहात? गोडभर घे. माझ्यासाठी पण टाका. हा, आणि जानूच्या घरच्यांसारखा नकोय डायबेटिक चहा. आणि 3 चमचे साखर टाका माझ्या चहात. किती छान आहे ना गणपती. हो, यावेळेस मी मंडळातल्या लोकांना आग्रह केला होता की यावेळेस आपण इको फ्रेंडली मूर्ती आणायची.
माझ्या घरी पण आणतात इको फ्रेंडली गणपती. हो, माझ्या मते हल्ली सगळ्यांकडेच इको फ्रेंडली आणतात. पण काय आहे, लोकांना याची जाणीव झालीये की पर्यावरण हाही देवाचाच एक भाग आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याला माझ्या घरी पण जायला हवं दर्शनासाठी. मी तिकडे येऊन काय करणार? दर्शन घे. अगं, इथल्या गणपतीचं दर्शन घेतलं काय, तुझ्या माहेरच्या गणपतीचं दर्शन घेतलं काय, दोन्ही सेमच. देव सगळीकडे सारखाच असतो ना. माझ्या आईबाबांची पण भेट होते ना. हो, मग जा की तू. असं काय करतेस तू? त्यांना जावयाला पण भेटावं असं वाटतं. काय यावरून पण चिडायला लावणार आहेस का तुम्हाला? नको नको, तू चिडू नकोस. मी येतो मी. फाईन. माझ्यावर उपकार केल्यासारखं यायची गरज नाहीये. उपकाराचा काय संबंध गीता? गीता, अगं उपकार. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गीता 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 गीता, काय चाललंय? ती बॅग दे मला. नको, राहू दे. गीता, आता येतोय ना मी. बळजबरीचा राम राम. असं काही नाहीये. तुला ना माझ्या आईबाबांकडे जायचं म्हटलं की प्रॉब्लेम असतो. अगं, मला काहीही प्रॉब्लेम नसतो. माझा मला तिकडे जाऊन त्यांच्याशी काय बोलायचं हेच कळत नाही. बरं, दे ना ती बॅग आता. नको, राहू दे. गीता, आता असं वागणार आहेस माझ्याशी? मला चीड आणल्याशिवाय तू काही करतच नाही. आता यायचंच होतं तर मग गरज काय होती तुला हे सगळं करायची? अगं, माझं इतकंच म्हणणं होतं की गणपतीच्या पहिल्या दिवशी तुझ्या आईबाबांकडे जायलाच हवं का? मग कितव्या दिवशी जायचं? 10व्या. झालं. एकतर हे टोक नाही तर ते टोक. मध्ये काहीच नसतं का ग? आय एम सॉरी. माझं चुकलं. आय एम सॉरी. आय एम सॉरी. मी बॅग देत नाही याचा अर्थ असा नाही की तू घेऊ शकत नाही. अरे, ते लक्षात नाही आलं माझ्या. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. तुझ्या काही लक्षातच येत नाही. अरे, ह्या बॅगेत काय भरलंय? एवढं जड वाटतेय बॅग खूप. सासरचं धन घेतलंय गोळा करून माहेरी द्यायला. माझे कपडे आहेत धुवायचे. आपल्याकडे मशीन नाहीये ना, म्हणून आईकडून धुवून घेणार आहे. चल आता. हो, चल. वा, चला, झाली तयारी? लागली आहे. असं काय केलंस तू? काय? सोहळं उतरवलंस? हो. अरे, असं कसं? अरे, आरती करणाऱ्यांनी सोहळ्यावरच जेवायचं असतं. ए काका, प्लीज. आईला विचार. आई, आई. नाही रे, असं काही नसतं. आई, तू पण ना. ए काका, तू का मला बेबी आत्ता समजलंस का? बेबी आत्या, तुम्हाला आवडते तशी कोशिंबीर केली आहे. तुझ्या चिडण्यामुळे जान्हवीला त्रास होऊ नये याची खबरदारी घे. एवढंच तू करू शकतेस.
हा जरा चव घेऊन बघा ना, मीठ बरोबर आहे ना तेवढं सांगा. नैवेद्याचं काय? नैवेद्य दाखवून झालाय अगं. थँक्यू जान्हवी, छान आहे खूप. मोदक देऊन आले हा मंडळाला. नैवेद्य सुद्धा दाखवला त्यांनी, आरती सुद्धा झाली. पोरं इतकी खुश झाली ना. एक महाआरती आणि एक महापूजा जान्हवी आणि श्रीच्या हातून करणार आहेत. सोसायटीमध्ये महापूजेसाठी इतकी मारामारी चालू आहे ना. प्रत्येकाला करायची असते महापूजा आणि आरती. आता बंगले आहेत आपल्या सोसायटीमध्ये 66 आणि गणपतीचे दिवस असतात 10. पुढे कुणाला मिळणार आहे आरती आणि महापूजा करायला? नशीब श्रीने त्या मुलांना मदत केली याची जाणीव तरी त्या पोराने ठेवलीये. हे पण मला काही वाटत नाही त्याच. म्हणजे जर कोणाला करायची असेल ना महापूजा किंवा आरती तर करू दे ना. पण त्यानं काय होतं, मनापासून नमस्कार करावा ते महत्वाचं. मनापासून केलेला नमस्कार हा महापूजेपेक्षा काही कमी नसतो. खरंय तुझं. देव काही कर्मकांडाचा भुकेला नाही, भावाचा भुकेला असतो. पण आईजी आता मी अन्नाचा भुकेला आहे. आई तू श्री आणि तू जान्हवी तुम्ही पहिल्यांदा बस. चला. आणि मी तू नंतर बस ना. नंतर काही नाही. माझ्या पोटात कावळे ओरडतायत. हो मग थोडा वेळ तू ओरड त्यांच्यावर. नाहीतरी तुला कुणावर तरी ओरडायला हवं असतंच ना. ओरड. कांता उगाच फालतू जोक करू नको. आणि तुला जेवायचं नसेल ना तू नको जेव, टीव्ही बघत बस जा. मी सगळ्यांना वाढून मग जेवणार, कळलं? काका अहो तुम्ही बसा, मी वाढते सगळ्यांना आणि मग मी बसते. नाहीये जान्हवी, तू पहिल्या पंक्तीलाच बस जेवायला. आई मी थांबते. नको, मी आणि इंदू थांबतोय. तुम्ही सगळे बसा. सरे अगदी तूही बसा. 2 दिवस नुसती राबतीयस तू आता. नाही मी नंतर बसते. सरे नको बिको काही नाही, गपचूप जेवायला बस. अहो वहिनी, माझ्या अथर्व शीर्षाची आवर्तनं व्हायची आहेत. नंतर बसते ना, प्लीज प्लीज. जान्हवी बस म्हणते तर बस ना. हे आपण एकत्र का नाही बसतो जेवायला? बसा ना, कशाला वाढायला हवं? पानं घेतलेलीत की नाही? जे हवंय ते आपण घेऊ ना आपल्या हाताने. बसा. नर्मदाला ते पटणार नाही ना. सगळ्यांना खाऊ घालायची हौस आहे ना तिला. आई पण तुम्ही बसा ना, श्री म्हणतोय तसं. नको ग, मग ती भांडी सगळी मावत नाही टेबलवर. मग वाढून घ्यायची पंचायत होते. किती वेळ उठबस करणार? आणि भाऊजी तुम्ही आता जेवायला बसा, नाहीतर शरयू फोन करून आम्हाला रागवेल. काही वहिनी. हो, आणि तुमचं जेवण झालं ना की तुम्ही आम्हाला वाढा बस. आता चर्चा नको रे. ज्यांना बसायचं असेल ते बसा आणि जेवायला सुरुवात करा पाहिजे. लागलेली आहे. चला सुरू करा. अरे सुरुवात करा म्हणजे जेवायला नाही. काय माणूस आहे सर. गणपती आहे घरात ना, विसरलास? आई बघ काय. हा आई. उदर भरण नोहे जाडीचे यज्ञ कर्म. जय जय चला चला. वा वा अप्रतिम.
माझी असं करायचं नाही, मला एक वाटतं. वा, उकडीचे मोदक ना मी विकतच आणले होते. चालतील. आता ना पूर्वीसारखं करणं काही जमत नाही हो. फार कष्ट असतात त्याच्यासाठी. पण आई, पूर्वी तरी तू कुठे करायचीस? ताईच तर करायची. हो का? पण तुझ्या ताईला मदत कोण करायचे? हा, मीच करायचे ना मदत. आणि शिकवलेत कोणी? मीच शिकवलेत तिला. का आभाळातून शिकूनच आली ती मोदक कसे करायचे ते? आई, मग काय, तू काय आईला बोलायची संधी सोडतोस का एखादी? आता पाहिलंत ना तुम्ही, आईला उलट बोलल्याशिवाय ह्याचा घास उतरत नाही घशाखाली. कसंही असू देत, सण असू देत, वन असू देत, आईची खेटराने पूजा झालीच पाहिजे. अगं त्याला तसं काही नव्हतं म्हणायचं. असू दे असू दे, मला कळतंय. आता ह्या जानूच बघा ना, एकदा तरी फोन केला का तिने परत मला? अगं कामात असेल, तिच्याकडे सुद्धा गणपतीची गडबड असणार ना. हो ते आहेच. असू दे असू दे, मी ना जरा पडते. मोदक खाल्लेत ना ते जरा अंगावरच आलेत रे. अगं हो, 6 खाल्लीस ना. मला आवडतात हा मोदक. हा, आणि तू खाणं मोजू नकोस माझं. चला जरा पडते मी, मग करेन मी जानूला फोन. बाबा 6? आई मोठे अप्रतिम झालाय स्वयंपाक. येस. एक मोदक अजून घे. अरे घे रे. आई तुम्हाला वाढू ना? नको, मला नाही ग पचणार मला. बस जान्हवी, तू तरी अजून एक मोदक घ्यायलाच हवा. नाही नाही मोठी आहे आई, खरंच नको. बेबीला वाढा, बेबीला. ए, मला हवा असेल ना तर मी घेईन मागून, कळलं ना? तू तुझ्या समोरचं बघ. मी माझ्याच समोरचं बघतोय. 14 मोदक खाऊन झाले आतापर्यंत. प्राणपणा कर नको तू. आई सांग ना गयाला. वहिनी मला मोदक दे. हे बघ, हा 15वा. पुरे रे पुरे. लहान आहात का आता तुम्ही? मांडी घालून बसलीस ना की दिसतेस पण मोदकासाठी. काय रे, अर्थ आहे का गे याच्या बोलण्याला? आई, पुढच्या वर्षी आपल्याकडे गणपतीला बाळ आलेलं असेल ना? ए हो, हा विचारच नाही आला मनात. सुनबाई लाजतायत. हो. मी झाले. आता जान्हवीच्या मागे लाग, हात धुवून. हा धुतला नाही सुनबाई मी. कांता, तुझे विनोद किती फालतू असतात माहितीये तुला? तुला माझ्या आयुष्यातला सगळ्यात फालतू विनोद कोणता माहितीये? महा फालतू असेल तो. करेक्ट, तूच. तुम्ही कोणी हसणार तर याद राखा, कळलं ना? आई बघ बघ, हिची दडपशाही आहे. म्हणजे आधीच कोणाला बोलू देत नाही, आता हसू पण देणार नाहीये. कांता सण आहे, भांडत कसले रे? ए, या विषयापेक्षा ना मगाशी इंदू वहिनींनी काढलेला विषय छान आहे. पुढल्या वर्षी गणपतीला आपल्या घरात बाळ येणार. अरे मी तर नावं सुद्धा काढली आहेत. हो, मग तूच नाही सांगितलंस तुझं नाव अजून. समय आने पर बताऊंगा. पण भाऊजी, तुम्ही कुठली नावं काढलीत? आणि मुलींची काढलीत की मुलांची? फालतू असणार काहीतरी. करेक्ट, आता चेंज करायला लागणार, कारण मी बेबी नाव काढलं होतं. व्हेरी फन. नाही, पण जोक्स अपार्ट, खरंच मी नाव काढलंय, बिंदू. मस्त आहे का नाही? सगळ्या गोष्टी कशा बिंदू पासून सुरू होतात.
बिंदू म्हटलं की ना ती फिल्म मधली बिंदू आठवती. तुला माहितीये तुझं नाव पण लहानपणी आईने बिंदूच ठेवलं होतं, मोठं झाल्यानंतर चेंज केलं. वर्तुळ. आई तू सांग आयला खूप होतं आता हे. पण भाऊजी मला सांगा मुलगीच कशावरून होईल? हा हे बघ आम्हाला सगळ्यांना मुलगीच पाहिजे. हा हो. नाही नाही, श्री जान्हवीला पहिला मुलगाच होणार. अमृत जान्हवीच्या पोटी जन्म घेणार, मला खात्री आहे. जान्हवीला पहिला मुलगाच होणार. माझा अमृत परत जन्माला येणार नातवंडाच्या रूपाने. अमृतचे ना सगळे लाड करायचे राहून गेले होते. आता हे बाळ आलं ना की त्याचे आपण सगळ्यांनी मिळून लाड करूया, हो की नाही आई? इंदू अगं अजून त्याला अवकाश आहे ना, आणि मुलगा का मुलगी आपल्या हातात नसतं ना. पण मुलगा किंवा मुलगी काही झालं तरी आपल्याला आनंदच आहे, हो की नाही? पण मला खात्री आहे जान्हवीला मुलगाच होणार, अमृतच या घरी परत येणार.